हा व्हिडिओ सर्व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जर तुमच्या घरात एकही मूल असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आणि जास्तीत जास्त शेअर करणं खूप गरजेचं आहे. कारण ही गोष्ट केवळ एका कुटुंबाची नाही, ही आजच्या काळात अनेक घरांमध्ये शांतपणे घडणारी एक भीषण वास्तव कथा आहे. आजही अनेक पालकांना वाटतं की आमचं मूल असं नाही, आमचं मूल आमच्या समोरच असतं. मोबाईल हातात असला तरी घरात आहे म्हणजे सुरक्षित आहे. पण सत्य हे आहे की आजचा सर्वात मोठा धोका बाहेर नाही तर घरातल्या त्या छोट्याशा स्क्रीनमध्ये लपलेला आहे. ही गोष्ट आहे एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाची, ज्याचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर अगदी परफेक्ट वाटायचं. आईवडील दोघेही काम करणारे, आपल्या मुलासाठी मेहनत करणारे, त्याच्या भविष्यासाठी स्वप्न पाहणारे होते. मुलगा शांत, नम्र, अभ्यासात हुशार, शिक्षकांचा लाडका आणि घरात सगळ्यांचा जीव होता. सकाळी शाळेत जाणं, दुपारी घरी येणं, आईने विचारलेले प्रश्न, वडिलांनी दिलेले सल्ले, हे सगळं अगदी रोजच्यासारखं चालू होतं. शाळेतून आल्यावर तो आधी थोडा वेळ खेळायचा, मग अभ्यास करायचा आणि नंतर मोबाईल हातात घ्यायचा. सुरुवातीला पालकांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण आजकाल प्रत्येक मूल मोबाईल वापरतं, इंटरनेट वापरतं आणि पालकांना वाटायचं की आपलं मूल घरी आहे, आपल्या नजरेसमोर आहे, त्यामुळे काही धोका नाही. पण त्यांना हे माहीत नव्हतं की इंटरनेटवरचा धोका कधी दार थोठावत नाही. तो हळूहळू शांतपणे आयुष्यात शिरतो आणि कळायच्या आत खोलवर मुळं रोवतो. एका दिवशी त्या मुलाच्या मोबाईलवर मित्राकडून एक साधा मेसेज आला. तो मेसेज इतर मेसेजसारखाच होता. त्यात काही विशेष नव्हतं. फक्त एक लिंक आणि 2 शब्द होते, हे बघ. त्या मुलानं क्षणभर विचार केला. मनात थोडी शंका आली, पण कुतूहल जास्त होतं. त्यानं ती लिंक उघडली आणि त्याच क्षणी त्याच्या आयुष्यात काहीतरी बदलायला सुरुवात झाली. सुरुवातीला त्याला गोंधळ वाटला, मन अस्वस्थ झालं, थोडी भीतीही वाटली, पण त्याच वेळी उत्सुकता होती. त्यानं स्वतःला समजावलं की एकदाच पाहिलंय, काही होत नाही. पण ते एकदाच पाहणं पुन्हा पुन्हा होऊ लागलं. हळूहळू ती सवय बनली आणि सवय कधी व्यसनात बदलते हे त्या मुलालाही कळलं नाही. त्याच्या वागण्यात बदल दिसायला लागले. आधी जो सतत बोलायचा, आईवडिलांशी सगळं शेअर करायचा, तो आता शांत राहू लागला. खोलीत एकटं बसणं, दार बंद ठेवणं, हेडफोन लावून मोबाईल पाहणं, कोणाशीही जास्त न बोलणं, हे त्याचं रोजचं झालं. आईला जाणवत होतं की मुलामध्ये काहीतरी बदल होतोय. पण ती विचारायची तेव्हा तो नेहमी म्हणायचा की काही नाही, सगळं ठीक आहे. वडील म्हणायचे की अभ्यासाचा ताण असेल, वय वाढतंय, ही पिढी अशीच असते. पण सत्य वेगळंच होतं. त्या मुलाच्या मनात अपराधीपणाची भावना हळूहळू वाढत चालली होती. त्याला वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं करतोय, पण त्याच वेळी त्या सवयीपासून तो सुटका करू शकत नव्हता. रात्री त्याला झोप लागत नव्हती. डोळे मिटले की मनात विचारांची गर्दी व्हायची. भीती, गोंधळ, लाज, स्वतःबद्दल राग, हे सगळं एकत्र यायचं. शाळेत त्याचं लक्ष लागत नव्हतं, अभ्यासात मन लागत नव्हतं. आधी चांगले येणारे गुण कमी व्हायला लागले. शिक्षकांनी तक्रार केली, पालकांनी रागावून त्याच्यावर ओरडायला सुरुवात केली. पण कुणीही हे समजून घेतलं नाही की त्या मुलाला ओरडण्याची नाही तर समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे तो अजूनच स्वतःमध्ये बंद होत गेला. त्याला वाटायचं की जर मी खरं सांगितलं तर मला वाईट समजतील, मला दोष देतील, माझ्यावर रागावतील. म्हणून त्याने गप्प राहणंच निवडलं. दिवसेंदिवस तो अधिक एकटा पडत गेला. घरात असूनही तो एकटाच होता. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. त्याला कुठल्याच गोष्टीत आनंद वाटेनासा झाला. मित्रांपासून तो दूर राहू लागला. आईवडील मात्र अजूनही समजत होते की हा फक्त एक फेज आहे, वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल. पण ते चुकीचं ठरत होतं आणि या शांततेमागे एक मोठं वादळ तयार होत होतं, ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. त्या मुलाच्या आयुष्यातील शांतता आता भीतीमध्ये बदलली होती.
पण तो भीती कुणालाच सांगू शकत नव्हता. प्रत्येक दिवस त्याच्यासाठी एक संघर्ष होता. बाहेरून तो शांत दिसायचा, पण आतून तो सतत तुटत चालला होता. आई-वडील कामात व्यस्त होते. त्यांचं लक्ष मुलाच्या बदलांकडे पूर्णपणे जात नव्हतं. शाळेत शिक्षक फक्त गुणांकडे पाहत होते, पण त्या गुणांच्या मागे लपलेलं दुःख कुणालाच दिसत नव्हतं. त्या मुलाला असं वाटायला लागलं होतं की आपण एकटे आहोत, आपल्याला कुणी समजून घेणार नाही. तो स्वतःशीच लढत होता आणि ती लढाई दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालली होती. रात्री उशिरापर्यंत जागणं, सतत विचार करणं, स्वतःलाच दोष देणं हे त्याचं आयुष्य बनलं होतं. त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, मी असा का झालो? मीच चुकीचा आहे का? या प्रश्नांची उत्तरं त्याला कुणाकडूनच मिळत नव्हती. त्याला वाटायचं, जर मी हे सगळं कुणाला सांगितलं तर माझी इज्जत जाईल, माझ्यावर विश्वास ठेवला जाणार नाही. त्यामुळे त्याने शांत राहणंच निवडलं. पण ही शांतता त्याला आतून खात होती. शाळेत त्याच्यावरचा ताण वाढत गेला. शिक्षकांची ओरड, पालकांची अपेक्षा आणि स्वतःच्या मनातली घालमेल हे सगळं एकत्र आलं. एक दिवस त्याला असं वाटायला लागलं की या सगळ्यातून सुटका नाही. त्याला कुठलाही मार्ग दिसत नव्हता. त्या दिवशी शाळेतून अचानक फोन आला. आवाज घाबरलेला होता. आई-वडील धावत सुटले. मनात हजारो विचार होते, पण जेव्हा ते पोहोचले तेव्हा खूप उशीर झाला होता. एक छोटासा जीव, ज्याला फक्त समजून घेण्याची, ऐकून घेण्याची, आधाराची गरज होती, तो आयुष्याच्या ओझ्याखाली दबला गेला होता. त्या क्षणी त्या घरातला आनंद, हशा, स्वप्न सगळं कायमचं संपलं. आई स्वतःलाच दोष देत होती की माझं मूल माझ्यासमोर होतं, पण मी त्याचं मन वाचू शकले नाही. वडील म्हणत होते की मी वेळ काढून त्याच्याशी मोकळेपणाने बोललो असतो तर कदाचित आज तो जिवंत असता. पण आता त्या पश्चात्तापाला काहीच अर्थ उरला नव्हता. त्या घरात आता शांतता होती, पण ती शांतता आनंदाची नव्हती, ती होती वेदनेची. तज्ज्ञ सांगतात की अशा प्रकारचा हानिकारक ऑनलाईन कंटेंट मुलांच्या मनावर आणि मेंदूवर खूप वाईट परिणाम करतो. मुलं गोंधळतात. वास्तव आणि कल्पना यातला फरक त्यांना कळेनासा होतो. भीती वाढते, नैराश्य वाढतं आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे ते मदत मागायला घाबरतात. पालकांनो, ही गोष्ट फक्त त्या एका मुलापुरती नाही. आज आपल्या आजूबाजूला अशी हजारो मुलं आहेत जी आतून तुटलेली आहेत, पण बाहेरून शांत दिसतात. मोबाईल देणं चुकीचं नाही, इंटरनेट वापरणं चुकीचं नाही, पण संवादाशिवाय, मार्गदर्शनाशिवाय हे सगळं खूप धोकादायक आहे. तुमचं मूल शांत आहे म्हणजे सगळं ठीक आहे असं समजू नका. कधीकधी शांतपणा ही मदतीची हाक असते. रोज थोडा वेळ काढून तुमच्या मुलाशी बोला, त्यांना ऐका, त्यांच्या चुका ऐकून ओरडू नका. त्यांना भीती न वाटू देता विश्वास द्या की काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात. कारण कधीकधी एक साधा संवाद, एक प्रेमाचा शब्द, एक समजून घेतलेला क्षण एखादं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो. जर हा व्हिडिओ पाहून एक जरी पालक जागा झाला, एक जरी मूल अशा अंधारातून बाहेर आलं, तर हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं यशस्वी आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आजच तुमच्या मुलाशी बोला. उद्या नाही, नंतर नाही, आजच. कारण वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चात्ताप उरतो आणि तेव्हा काहीच करता येत नाही. लक्षात ठेवा, एक चुकीचा क्लिक एका निष्पाप आयुष्याचा शेवट करू शकतो.